इथे चांगला बॉल फटका देखील चांगला आहे आणि त्याचबरोबरीने थोडीशी मिसफिल्डिंग देखील या ठिकाणी झाली आणि एकंदरीत सिंगल धाव मित्र म्हणेल खऱ्या अर्थानं धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळते. या चौकारानंतर हा सिंगल आपण पाहता मित्रांनो आणि धावफलकावरती धावा आहेत 5. 5 धावा मित्रांनो धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सो फलंदाज तयार होतोय. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न आकाश शिंगोळेचा राहिला. अतिशय चांगली लाईन परंतु इथे आपण पाहू शकता पंच वाईड दर्शवतात. जितू धुमाल या ठिकाणी आहेत पंच आणि त्याचबरोबरीने त्यांचा कॉल वेट अँड वॉच आणि त्यानंतर आपण पाहिलं तर हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. माफ करा वाईट बॉल आलाय. सो 6 धावा धावफलकावरती आहेत. इथे आपण पाहू शकता बॅटचा यश पंचांचा बोट आकाशाकडे गेले आणि इथे मोठा विकेट आकाश शिंगोळे बाद पहिला धक्का. शिंगोळे परततात. सो उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. उपस्थित मान्यवर सन्माननीय संतोषजी पवार साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य मंचावरती आपण संपन्न करत आहोत. सरपंच अशोकजी धुमाल साहेब आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांना सन्मानित करायचं आहे. या मान्यवरांना विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करा. सन्माननीय संतोषजी पवार साहेब यांचा शुभ सन्मान मायची प्रेमाची आपुलकीची उपदार शाल त्याचबरोबरीनं आपलं पणाचं असलेलं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण शिरकास मनात राहावी यासाठी या स्पर्धेचा सन्मान चिन्ह आपण देत आहोत साहेबांना. मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचबरोबरीनं उपस्थित मान्यवर सन्माननीय विश्वनाथ मोपे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरती संपन्न करणार आहोत. माजी सरपंच योगेशजी ठाकरे साहेब आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांना सन्मानित करायचं आहे. मान्यवरांचा शुभ सन्मान मुख्य मंचावरती. त्याचबरोबरीने आपण पाहू शकता सन्माननीय चाचू पवार साहेब हे देखील आमच्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान कल्पेशजी धुमाल दादा आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांना सन्मानित करायचं आहे. कल्पेश दादा धुमाल आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. सो मान्यवरांचा शुभ सन्मान मुख्य मंचावरती आपण पार पाडलेला आहे. मान्यवरांना विनंती असेल की आपण आता स्थानपन्न व्हा आणि मॅचच्या दिशेकडे आपण वळतोय. पहिला षटक मित्रांनो कंप्लीट झाला. 4 षटकांचे हा आपण सेमीफायनल पाहताय. धावफलकावरती धावा आहेत 11. बॅटिंग करते पूर्वा स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघ या मॅच मध्ये. सो 11 धावा मित्रांनो धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. मोहन धुमाल येतात दुसऱ्या ओव्हरमध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तयार असेल. हनुमंत आणि तुकाराम धुमाल. टीडी अर्थात आता आकाश शिंगोले परतला म्हणजे जिम्मेदारी घ्यावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात राहिली होती. टीडीच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला आणि त्यानंतर आकाश शिंगोलेला माघारी येताना पाहिलं. फायनली 11 धावा पहिल्या ओव्हरमध्ये कंप्लीट झाल्या आणि त्याचबरोबरीने आपण पाहू शकता तर धावफलकावरती 11 धावा आहेत आणि एक विकेट देखील गमावलेला. मोहन धुमाल येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. मोहनचा हा बॉल इथे बिगिट करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झाला नाही. कव्हर पॉईंटला खेळाडू आहेत तैनात. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला गॅदर केलं. फेकी झाली. या कालावधीमध्ये ही सिंगल मित्र म्हणलं खऱ्या अर्थानं एकवटली गेली. एक धावाली धावफलकावरती धावा 12 आहेत आणि हा सेमीफायनल मित्रांनो आपण पाहताय
सो 12 धावा धावफलकावरती या सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट झालेली आहे आणि या स्ट्राईक एंडवरती TD अर्थात तुकाराम धुमाल आपल्याला पाहायला मिळेल. इथून बॅटिंग चांगली करायची आहे 12 धावा धावफलकावरती, कारण 2 मॅच मित्रमंडळी खऱ्या अर्थाने जिंकली होती टीम पूर्वा स्पोर्ट्स कुरावळे आणि त्यानंतर या मोठ्या मॅचमध्ये आपण पाहू शकतो जिंकणं गरजेचं असेल, कारण दोन्ही संघ ताकदवर आहेत. एका बाजूला मोहन धुमालची टीम, त्या टीममध्ये भावडे अर्थात प्रकाश आहे, प्रशांत असेल, त्याचबरोबरीनं बिराडे सर देखील आहे त्या टीममध्ये. तर एका बाजूला आकाश शिंगोले, TD असे बरेचसे यंगेस्ट प्लेयर इथे शफल झालेत. व्हाट अ शॉट, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला तोडलाय, फोडलाय, चेंडू एका टप्प्यानंतर मारतो मुसंडी. धावा मिळतील 4 TDच्या बॅट मधून. ब्रँडेड स्ट्रोक, चौकार. लवकर आला आणि देर आले की दुरुस्त आहे असं आपण म्हणूयात, कारण धावा येत नव्हत्या परंतु TDच्या बॅटमधनं हा फटका आपण पाहिलाय. या फलंदाजाला खेळावं लागेल आपल्या संघासाठी. इथे विकेट घेण्याचा प्रयत्न, लेफ्ट फटका आपण पाहतो, खेचून मारला मिड विकेटला. खेळाडू आहे त्या ठिकाणी, सिंगल आली आणि मित्रमंडळी खऱ्या अर्थानं सिंगलच धाव या बॉलवरती येताना पाहायला मिळते. किपर एंडला फेकी झाली होती आणि एक धाव क्विक घेतली गेली आहे. एक धाव आली आणि एका धावाच्या मदतीनं धाव फलक थोडं पुढे सरकलाय 17 या आकड्यावरती. 17 धावा मित्रांनो धावफलकावरती आपण पाहताय. या ठिकाणी आपण पाहू शकता पहिल्या डावामध्ये अतिशय चांगली कामगिरी राहिली आहे. दोन्ही संघ मित्रमंडळी खऱ्या अर्थानं परफेक्ट ट्रॅकवरती आहेत, कारण 16 धावा 17 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. 9 चेंडूची फेकी झाली आहे, म्हणजे परफेक्ट ट्रॅकवरती आहे पूर्वा स्पोर्ट्स कुरावळे. तर एका बाजून आपण पाहू शकता हा बॉल, व्हाट अ शॉट, प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. खेळाडू डाऊन दी बॉल येतात, पकडलाय झेल आणि फलंदाज बाद. व्यवस्थापन समितीच्या वतीनं सहर्ष सहस्ने हार्दिक स्वागत सर. या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत मित्रांनो. इथे आडव्या बॅटला ऑफ करण्याचा प्रयत्न, सिंगल आली आणि सिंगलच हिल का, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालेला आणि आपण पाहू शकता रनआउटची संधी उपलब्ध झाली होती आणि पॉपिंग क्रीजवरती फलंदाज मित्रमंडळी खऱ्या अर्थाने सेफली पोहोचला. आकाश आहे त्या ठिकाणी आणि 2 धावा धावफलकावरती आड होताना पाहायला मिळतील. 19 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत या 2 धाव्यांच्या मदतीनं. सो 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज तयार होताना पाहायला मिळतोय. इथे लाऊड अपील झाली, चांगला बॉल अटेम्प्ट केला गेला, व्हाईट यॉर्कर अटेम्प्ट केला आणि त्यानंतर आपण पाहू शकता व्हाईट आलाय, व्हाईट अँड वॉच आणि त्यानंतर आपण पाहाल तर पंचांना हा व्हाईट बॉल डिक्लेअर केला गेला. या ठिकाणी व्हाईट बॉल येतोय आणि एक धाव ऍड होते. धावफलकावरती धावफलक पुढे सरकलाय. 20 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहताय. 20 ऑन अ बोर्ड. फलंदाज सज्ज झाला स्ट्रायकिंग एंड वरती. 20 धावा धावफलकावरती मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोहन येत आहेत. फलंदाज तयार. आपण बार समोरच्या दिशेने लॉफ केलाय. एक धाव कंप्लीट होते. प्रकाश वेगानं आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आणि एकच धाव या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते.
चला फिल्डिंग सेट करा आणि आपला गोलंदाज असेल तो गोलंदाजी ट्रॅकवरती पाठवा, कारण एक मॅच आपल्याला कव्हर करायचा आहे आणि बॅड लाईट लवकर होते त्यामुळे आपण पाहू शकता. तर फायनलमध्ये अंधार नको त्यामुळे आपण जरा सामना लवकर फास्ट चालू करा. पंचांना देखील विनंती असेल आपण जरा सांगायचं आहे की फिल्डिंग सेट करा लवकर. सो प्रशांत येतात गोलंदाजी ट्रॅकवरती तिसऱ्या ओव्हरमध्ये. खूप मोठी जिम्मेदारी आहे आता गोलंदाजावरती. स्ट्रायकिंगवरती बॅटर तयार आकाश. आकाश धुमाल आहे. पहिलाच बॉल काउंटर अटॅक कव्हरला फटका सजवलाय. आउटफील्ड खराब आणि चेंडू बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचलाय की नाही हे पाहावं लागेल. पंचदाख सांगतायत की चेंडू बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचलाय आणि हा चौकार आला. 4 ऑन स्क्रीन मध्ये आपण पाहू शकता. यस सिरीज लागला आणि त्यानंतर आपण पाहू शकता हा चौकार आहे. फलंदाज तयार होतो. हा फुलटॉस वरती बॅटरला रिवॉर्ड मिळतो. चांगला फटका होता. प्रशांत फुलर यांचा बॉल समोरच्या दिशेने फोर्स केला. प्रकाश कडनं थोडी मिस्टेक परंतु स्वतःला सावरलाय आणि त्यानंतर आपण पाहू शकता अर्जंट ब्रेक डिस ब्रेक लावला मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं आणि एक धाव आली या बॉलवरती. 25 धावा धावफलकावरती आहेत मित्रांनो. 26 आहेत. स्विच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाला बीट करत असताना चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. सो 30 धावा या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती आपण पाहताय. 3 चेंडूची फेकी झाली त्या 3 बॉलमध्ये मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं 2 चौकार आपण पाहिलेले आहेत आणि त्याचबरोबरीने आपण पाहू शकता इथे चौकाराला स्विच अटेम्प्ट केला होता. टीडीचा ट्रेडमार्क शॉट आहे आणि मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं बॅटचा इनसाइड एज यष्टीरक्षकाला बीट केलं आणि चेंडू आपण पाहू शकता तर लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन थांबलाय. चौकार. पुन्हा एकदा स्विच अटेम्प्ट करायचा प्रयत्न. इथे चांगला बॉल फेकला प्रशांत. अतिशय लाईन चांगली या समोरच्या दिशेनं फोर्स केला होता आणि आपण पाहू शकता पर्यंत थोडा स्किड होतो. एस्टेक्सी देखील थोडे फंबल झाले होते परंतु आपण पाहू शकता तो स्वतःला सावरत असताना हा निर्धाव बॉल प्रशांतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. 30 ऑन बोर्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. फुलरलेनचा बॉल फटका येते चांगला डीप स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात आहे. पकडलाय झेल आणि यावेळेस टीडी ची पारीचा अंत होतोय. फलंदाज बाद.
30 ऑन अ बोर्ड. 30 धावा मित्रांनो धावफलकावरती आपण पाहताय. आणि ज्या फलंदाजाकडून उम्मीद होती, अपेक्षा होत्या, त्या अपेक्षा मित्रांनो खऱ्या अर्थानं भंग झालेल्या आहेत. कारण टीडी आता माघारी परतलाय. विचार चांगले होते आणि फटका देखील चांगला होता, परंतु प्रॉपर टायमिंग मित्रांनो खऱ्या अर्थानं झालं नाही आहे. आणि हा चांगला झेल डीप स्क्वेअर लेगला टिपण्यात आलेला आहे. नुबाटरीन मैदानाच्या रोशन येत आहेत. बॅकफुटवरती येऊन कट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल फेकला गेलाय प्रशांतच्या माध्यमातून. फेकला डॉट निर्धाव. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालेला आहे. धावफलकावरती धावा मित्रांनो पण पाहता 30 आहेत. 10.00 ची सरासरी मेंटेन ठेवलेली आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक. 30 धावा, 3 विकेट, 3 ओव्हर. मस्त. समीर हुकमाळे येत आहेत चौथ्या ओव्हरमध्ये. शेवटचे 6 बॉल मित्रांनो आपण पाहणार आहोत. 30 धावा धावफलकावरती. इथून धावा किती? पहिलाच बॉल लेटकट वर शॉट. फटका चांगला पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंटला बीट केलाय आणि चेंडू पॉइंट बाउंड्री लाईन चप्पलीकडे. हा चौकार. शकता काय फटका होता. बॅकफुटवरती गेले, चेंडू खाली राहिला होता तरी देखील आपण बॅट स्विंगची पाहिली. प्रॉपर टायमिंग झालं आणि तदनंतर चेंडू कव्हर पॉइंटला भेदून चौकाराच्या बाहेर ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेनं लॉफ केलाय. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि तो झालाय. आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धावा आल्या. 2 धाव्यांच्या मधील धावफलक पुढे सरकलेला आहे. 36 धावा धावफलकावरती आहेत मित्रांनो. शेवटचे 4 बॉल शिल्लक. फलंदाज तयार होतो. इथे लाईन थोडी खराब. टक्कर झाली. शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन मध्ये. आणि आपण पाहू शकता यावेळेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालेला आहे. रनआउटची संधी आणि या बॉलवरती ड्रामा. वाईट प्लस सिंगल प्लस विकेट. 2 आल्या आणि विकेट देखील गमावली आहे. फलंदाज बाद. अडतीस धावा आहेत आणि 2 धावा आल्या. वाईट आला आणि त्याचबरोबर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद देखील झालेला आहे. तानाजी येत आहेत नवीन बॅटर. फलंदाज तयार होतात. गोलंदाज तयार. समीर हुकमालेला आपण पाहता रनवे वरती आहे तयार. 2 बॉल फेकले गेलेत. इथे चांगला बॉल. हा निर्धाव चेंडू आला. डॉट बॉल मित्रांनो आपण पाहताय. 3 चेंडूचे फेकी अजूनही शिल्लक आहे या ओव्हर मधली. धावफलकावरती 38 धावा आहेत आणि चांगली सुरुवात राहिली या सेमीफायनल मध्ये गोलंदाजी करणारी टीम अर्थात एकविरा स्पोर्ट्स कोरावळे क्रिकेट संघाचं वर्चस्व म्हणूयात आपण. कारण अजून एक चांगला बॉल पाडवरती अदललाय. सिंगल साठी निघालेत आणि पाहता पाहता सिंगल देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. 1 धावाली 39 धावा धावफलकावरती आहेत. सो लेग बायच्या स्वरूपानं आपण पाहू शकता ही सिंगल येताना पाहायला मिळते. चेंडू पाडवरती आदलला पडल्यानंतर थोडंसं आपण पाहिलं तर व्हेरिएशन होतं या बॉलवरती आणि अचूक लाईन त्याचबरोबर परफेक्ट वेग या बॉलवरती आपण पाहिला. आणि त्यानंतर
एक धाव आली. 39 धावा धावफलकावरती. स्टील 2 टू गो. शेवटचे या ठिकाणी आपण पाहू शकता तर 2 बॉल शिल्लक आहेत. इथे चांगला बॉल फटका चांगला डीप मध्ये खेळाडू आहे. वाडिश लॉंग ऑफला फेकी थोडीशी आपण पाहू शकता चुकीच्या एंडला आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि मैदानामध्ये चुका चुका आणि चुका. भाग बिलका भाग भाग अर्जुन अर्जुन तू भाग. बस 4 धावा आल्या आणि 4 धाव्याच्या मदतीने धावफलक थोडं पुढे सरकलंय. आपण पाहू शकता धावफलकावरती 43 धावा आहेत. 43. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक चेंडू आहे. स्टील 1 टू गो. एक बॉल अजूनही बाकी आहे. धावफलकावरती धावा आपण पाहू शकता 43 आहेत. फलंदाज तयार होतोय. स्ट्रायकिंग एंड वरती तानाजी आहे. शेवटचा बॉल फेस करेल. या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं. इथे षटकार चौकार आला तर चांगला स्कोर होईल कारण 43 देखील धावा चांगल्या आहेत या मैदानावरती. परंतु या बॉलवरती चौकार षटकार जर आला तर आणखीन मजा येईल या मॅच मध्ये. इथे आपण पाहू शकता तर हा बॉल अतिशय चांगला फेकला गेलाय. आय थिंक यस इट इज बरोबर आणि चांगला बॉल फेकला गेलाय. 4 षटकं संपली. 43 धावा धावफलकावरती. 44 धाव्यांचं टार्गेट हा मॅच जिंकण्यासाठी. 44 धावा बनवायच्या बनल्या जातील की डिफेन्स केल्या जातील ऐकण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. इन्व्हाइट करू आमचे साथी समालोचक मनोज कारवे सर यांना. तोपर्यंत मी थांबतो. तुम्ही थांबू नका. पाहत राहा ऐकत राहा. KPL अर्थात कोरावले प्रीमियर लीगची ही सेमीफायनल. थँक्यू सो मच. आपल्यामध्ये उपस्थित असलेले संतोषजी पवार साहेब रजा घेत असताना, साहेब आपण आलात, स्पर्धेची शोभा शतगुणित केली, त्याबद्दल शतशः आभार आम्ही व्यक्त करतोय कोरावले ग्रामस्थांच्या वतीने. कोडवली गट प्रमुख तसेच भारतीय कामगार सेना ठाणे जिल्हा भाजपा अध्यक्ष सन्मान्य संतोषजी पवार साहेब, जे राजेश पाटील साहेबांच्या अगदी निकटवर्ती आहेत, खंदे समर्थक आहेत, ज्यांचा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करू. या इव्हिनिंगच्या सत्रामध्ये ज्याने या स्पर्धेमध्ये जवळपास तासभर राहून स्पर्धेची शोभा वाढवली. तर पहिली इनिंग समाप्त झाली. प्रेक्षक, पूर्वा स्पोर्ट्सने धावा उभ्या केल्या पहिल्या इनिंगमध्ये. तब्बल 43 आणि 44 धावांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी जाईल एकविरा स्पोर्ट्स तर्फे. सेमीफायनलचा मुकाबला आपण पाहतोय जो रंगतोय मैदानामध्ये. निमित्त आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावले आयोजित कोरावले प्रीमियर लीग 2024 एक गाव 4 संघ अशी स्पर्धा लीग फॉर्मॅटच्या माध्यमातून. आणि निवडक संघ आता पुढे आगेकूच करत असताना कोणता संघ असे चॅम्पियन ते आपल्याला पुढच्या सामन्यामध्ये उत्तर मिळेल. तसेच आपल्यामध्ये उपस्थित विश्वनाथजी मोपे साहेब, माजी सरपंच योगेश ठाकरे साहेब, तसेच चाचू पवार साहेब, कल्पेश दादा सुद्धा आहेत आपल्यामध्ये. कल्पेश दादा धुमाल KD ग्रुपचे अध्यक्ष. सर्वांचे आभार व्यक्त करूया. पाहुण्यांची मांदी आली आजच्या या एक दिवसीय कार्यक्रमात सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. हे प्रेम आहे पाहुण्यांचं, कोरावले गावावरचं हे प्रेम आहे, धुमाल परिवारावरचं हे प्रेम आहे, कोरावले ग्रामस्थांच्या वरचं हे प्रेम आहे क्रिकेटवरचं. आणि त्यांचं प्रेम त्यांना या इथपर्यंत घेऊन आले, आपल्यापर्यंत ज्यांना इथे येणं भाग पाडलं, प्रेमाखातर आले आणि आपले देणेकरी सुद्धा आहेत. खरं म्हणजे कोणाचं येणं नुसतं येणं नसतं, तर ते कोणाच्या तरी काळजावरती कोरलेलं सुंदर लेणं असतं. लोकसेवेचं, समाजसेवेचं, जनसेवेचं, ईश्वर सेवेचं, क्रीडा सेवेचं देणं असतं. सलामीचे फलंदाज पाठवा चला. एकविरा स्पोर्ट्स ओपनिंग पेअर जाऊ द्या मैदानामध्ये. तुमच्यासमोर टार्गेट आहे 4 षटकांमध्ये 44 धावांचं. 11.0च्या
सरासरीने तुम्हाला धावा उभ्या करायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. आपण पाहू शकता 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून स्क्रीनवरती डीजे देवा असा नामोल्लेख ज्यांनी आवाजाची काळजी घेतली आहे. आणि लेखाजोखा पाहू शकता. समीकरण 24 चेंडू 44 धावांची गरज आणि ते लक्ष घेऊन सलामीचे फलंदाज टाळ्यांच्या गजरामध्ये उतरत असताना मैदानामध्ये ओपनिंग पेअर ओमकार आणि सोबतीला मिस्टर प्रकाश. एकविरा स्पोर्ट्स कोरावले विरुद्ध पूर्वा स्पोर्ट्स कोरावले. लागोपाठचे 5 दिवस कोरावलेच्या ग्रामस्थांनी क्रिकेट चाहत्यांना ही मेजवानीच दिली जणू काय. 5 दिवसीय जत्रा इथे संपन्न होत असताना काल एक चषक समाप्त झालं जे 4 दिवसीय होतं आणि आजचा हा चषक 1 दिवसीय हा सोहळा क्रिकेटचा जल्लोष आनंद साजरा करण्यासाठी युनिटी इज द स्ट्रेंथ असं दाखवण्यासाठी एकतीचं बळ आपल्या गावाचं बळ. गाव असं मजबूत असेल एकत्र असेल एकीने दाटून भरलेला असेल तर गावाच्या पुढे राव काहीच करू शकत नाही. ही ताकद असते गावाची. ती ताकद आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. हे सर्व 4 संघ एकत्र आले. तब्बल 90 ते 100 खेळाडू एकत्र आले आणि कटकाचा प्रयत्न चेंडू बॅटला चाटून ट्रॅव्हल होते. शर्यत लागले चेंडू आणि फिल्डरची परंतु शर्यत जिंकली. सरपंच आमचे कॉकटेल साहेबांनी जिंकली शर्यत. सुंदर त्या ठिकाणी चौकार आला अगदी नशिबाचा. बॅकफुटला गेले दिशा दिली बॅटचं फेस ओपन केलं आणि डायरेक्ट फेकी सुद्धा झाली होती कव्हर पॉइंट मधून. जितका चांगला चेंडू तितका चांगला फटका तितकाच लाजबाब फिल्डिंग तितका सुंदर थ्रो. एकाच चेंडूवरती ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट पाहायला मिळाला आपल्याला. यालाच क्रिकेटचा खेळ म्हणतात जो अगदी आनंद देत असतो आणि तो पाहण्यासाठी आपले प्रेक्षक सुद्धा गर्दी करत असतात. बरेचसे प्रेक्षक थांबलेत आपापल्या गाड्यांवरती. कोणी गाडी बाजूला पार्क करून थांबलेत आणि ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा जोडले गेलेले आहेत आपल्याशी. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून कुणाल म्हात्रेंची वाहिनी विकास हँडल करतायत. संदीप हँडल करतोय. घायाल कॅमेरामॅन सुद्धा अगदी छान कव्हरिंग करतात. शेवटपर्यंत चेंडू टिपला जातोय. चेंडू कुठे गमावणार नाही हरवणार नाही काळजी घेतली जाते. आणि हा मोठा फटका आकाशाला गवस निघाला उंच पुरा फटका. परंतु बघा झेल घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही केला त्या ठिकाणी. 2 फिल्डर तर पोहोचले होते परंतु हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट करायचे असते. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला अशी संधी वारंवार मिळत नसते. संधीचं सोनं करायचं असतं. क्रिकेट असो की आयुष्य असो आयुष्यामध्ये किंवा क्रिकेटमध्ये सोन्यासारखी संधी तुम्हाला कधीच मिळणार नाहीये. आलेल्या संधीचं सोनं करावं लागतं आणि जो सोनं करतो तोच विजेता ठरत असतो. संधी जो निर्माण करतो तो बुद्धिवान असतो. संधी ज्याला प्राप्त होते तो नशीबवान असतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला बोलणं इथे आवश्यक आहे. म्हणून संधी सोडू नका. धावसंख्या आहे 8 वर. 8 ऑन द बोर्ड. 44चं लक्ष गोलंदाज आकाश राऊंड द विकेट. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका मारचा प्रयत्न परंतु पायांमधलं अंतर वाढलं होतं. बॅलेन्स त्या ठिकाणी बॉडी बॅलन्स नीटसा नव्हता आणि चेरूरच्या रेषेमध्ये नीटची बॅट तिथे पोहोचली नाहीये. आकाश शिंगोले बॉलिंग करतोय. अगदी तरुण जाणता खेळाडू. आत्ता सुद्धा फ्लिक केलेला आहे. टर्न केला शॉर्ट मिड विकेटला. असं वाटलं की फिल्डर सूर मारेल की काय परंतु त्यांना सूर गवसलाच नाहीये. 5 चेंडू झाले. धावसंख्या 9. स्वतःला झोकून देणं गरजेचं आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ की डाय मारणं गरजेचं होतं. स्वतःला झोकून देणं. क्रिकेट पद्धती लगेच त्याचं पुनर्वसन बघा. लगेच मानिवली तू धानिवली. उचल बांगडी लगेच. इथे चुकीला माफी नाहीये. कडक शिस्तबद्ध स्पर्धा आणि प्रीमियम लीग आहे. जो इथे असा कार्य करेल त्याची उचल बांगडी लगेच. पुढच्या वर्षी चान्स मिळणार नाहीये किंवा पुढच्या लीगमध्ये 4 लीग होत असतात वर्षभरातून. या गावाकडून खूप छान कोरावले गाव ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक सणाच्या वेळेला प्रत्येक इंटरव्हल्समध्ये 3-3 महिन्याने 12 महिन्यात 4 वेळा लीग होतात आणि बाकीच्या स्पर्धा वेगळ्या होत असतात.
तर धावसंख्या इथे आहे पहिल्या षटकाची समाप्ती 9 वरती आहे. ओमकार आणि प्रकाश खेळतोय, एके गडी बाद नाही. आता समीकरण बघा, 18 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज जिंकण्यासाठी एकविरा स्पोर्ट्स कोरावले टीमला. आमचे सरपंच साहेब अशोकजी धुमाळ, माजी सरपंच योगेशजी ठाकरे सुद्धा काही गोष्टींकडे लक्ष देत असताना अंतिम टप्प्यात हा 16 आहे, लीगचा 16, गावाची आणबान शान असलेली स्पर्धा आणि गावातील मुलांना एकत्र करून त्यांना इथे एकत्र आणण्याचा मानस त्यांच्यामध्ये ते निर्माण करायचं, एकत्रपणा निर्माण करायचा मानस. हो, बॅकफुटला जाऊन पंच केलाय, कव्हर पॉइंट आधी पोहोचला सुद्धा होता आणि दुसरा क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत झेल निसटला होता, परंतु कव्हरिंग केलं. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण आणि तिसऱ्या धाव घेण्याचा नाद तिथे घेतला, पण तो अनसक्सेसफुल आहे की सक्सेसफुल बघायचंय जितू सर. त्या ठिकाणी पाहत असताना सुरक्षित पोचलाय आपल्या घरामध्ये फलंदाज. तिसरी धाव पूर्ण केली. व्हेरी गुड रनिंग बिट द विकेट. अगदी रोमनच्या वजीरच्या सरपंच आणि कॉकटेलच्या वेगाने धाव पूर्ण झाल्या. बरंच इथे बैलांची नावं मिळत आहेत. अगदी बैलगाडा शर्यतीचं वेळ असलेले हे आमचे गावकरी, आणि का नको त्यामध्ये वामनसेठ धुमाळ असतील, अनेक बाकीची नावं मिळाली नाही, पण बैलांची नावं मिळालेली आहेत. रोमन आहे, हो हा वाईट, ॲब्सोल्युटली राईट, खूपच वाईट टाकलेला आहे. वाईट यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु त्याचं पण एक लिमिटेशन असतं. अचूक टप्पा तुम्हाला त्याला कॉईन बॉक्स डिलिव्हरी म्हणतात. थोडक्यात नवीन नामोल्लेख केलेला आहे कॉईन बॉक्स डिलिव्हरी. ती जमली नाही बॉलरला. हो, फुलर लेंथ, डोक्यावरती हात, अचूक मारा, ब्लॉकमध्ये डिलिव्हरी, बोगदा डिलिव्हरी. आणि बघा वेगाने डीपमधून क्षेत्ररक्षकाला फेके केली, कव्हरिंग होतंय आणि त्या दरम्यान अगदी सुरेख तेजाच्या वेगाने, अगदी सोन्याच्या वेगाने या 2 धावा पूर्ण झाल्या. खूप छान, खूप छान रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या मला दीपकजी धुमाळ सांगत असताना इथे जाऊन पोहोचलेले आहे. 15वर दुसऱ्या बाजूला आमचे विकास सर, 10 किक लाईव्ह याचे पाठीमागे संदीप घायल आहेत. त्यांचं आडनाव घायल आहे, ते घायल नाही झाले परंतु ते खूप मेहनत घेत आहेत. लगेच त्यांना जायचं आहे दत्तकृपा चषकाच्या लॉर्ड्सच्या कार्यक्रमामध्ये. लगेच उचल बांगडी त्यांची इथून. कुणाल मात्रेची ऑर्डर तशी असते, थांबायचं नाही, नॉनस्टॉप वर्किंग. हा उंच पुरा फटका पाहतोय, एलिव्हेशन थोडंसं कमी, फटक्यामध्ये आकार नव्हता आणि क्षेत्ररक्षक चोतोय चेंडूला, सापडला अखेरीस. त्या दरम्यान 2 धावा लिहिल्या पूर्ण केल्या. ताणाचा गजर होतोय या 2 बॅट्समनसाठी, परंतु बॅट्समन काही वाट बघतात की विकेटचं पतन कधी होणार. दोन्ही पण फलंदाज खेळतायत. 44चं लक्ष. धावसंख्या पोहोचलेली आतापर्यंत 17वर. खतराची घंटा तर वाजवली, कारण पूर्ण चांगल्या मजबूत स्थितीमध्ये दाखल झालाय हा एकविरा स्पोर्ट्स संघ. आता सुद्धा उचलून फेकून दिलंय. ओ माय गॉड, कोरावले गावाकडे जातोय हा सांगण्यासाठी मम्मी पप्पांना की बघा मी षटकार मारलाय. वाह, व्हेरी गुड रनिंग बिट द विकेट. क्या बात आहे. टाळा टाळा मिळतायत. शर्तीचे प्रयत्न, शर्यत लागले जणू काय रेसमध्ये आले ते पूर्णपणे. बैलगाडा शर्यतीला फिक्की पाडतील अशी मोठी रेस इथे लागली होती 2 फिल्डरांमध्ये. धावसंख्या ज्यांनी पोहोचवली या 3 धावांच्या माध्यमातून 26वर, 26 विदाउट एनी लॉस. सक्षम स्थितीमध्ये संघ दाखल झालाय, सुदृढ स्थितीमध्ये दाखल झालाय. एकही गडी बाद नाही. पुन्हा गोलंदाज जातोय, फलंदाज सज्ज. आत्ता सुद्धा बॅट रोल करतोय आणि चेंडूला काढलं एक्स्ट्रा कव्हर मधून. डीप मध्ये जात असताना वेगाने डीप कव्हर येतोय, कव्हर करतोय आणि बघा फेकी थोडीशी उशिरा झाल्या कारणाने अजून 2 धावा वेगाने पूर्ण झाल्या. आणि नक्कीच पाणी घेऊन जातील आमचे मोहन प्यारे. मोहनजी आमचे विलास सरांचे बंधू आहेत अशी माहिती मिळाली. विलास सरांचं कार्य सुंदर आहे. दावडीच्या शाळेवरती जे शिक्षक आहेत,
BSc BEd मोठे पदवी ज्यांनी प्राप्त केले, चांगलं क्वालिफाईड व्यक्तिमत्व. कालच त्यांना मी ओळखलं होतं की त्यांच्या चेहऱ्यावरती ते दिसत होतं, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांची बॉडी लँग्वेज सांगत होती की खूपच एज्युकेटेड पर्सन आहे. आणि आज ती माहिती मला मिळाली आणि त्यांनी नक्कीच सुद्धा माझ्याशी काही हितगुज साधलं. खूप छान वाटलं विलास सर, तुमचं या ठिकाणी प्रेम आणि तुमचं या ठिकाणी वागणूक जी सर्वांना तुम्ही देताय अगदी वाखाणण्याजोगी आहे. तुम्ही आदर्श शिक्षक म्हणून 100% आहात. आदर्श शिक्षक तुम्हाला या ठिकाणी म्हटलंच पाहिजे, तुम्ही आहातच, त्याबद्दल शंका नाही. धावसंख्या बघूया आपण, 28 वरती आहे. 2 षटकं समाप्त झाली. आता येणारे 2 षटकं म्हणजे 12 चेंडू, 16 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी एकविरा स्पोर्ट्स कोराले संघाला. स्ट्रॅटेजिक टाइम आउट फॉर 2 मिनिट्स. वळूया आपण रिजे देवाकडे. चला, मैदानामध्ये 2 षटकं समाप्त झाली. धावसंख्या 28, येणारे चेंडू 12, 16 धावांची गरज. हो, हेलिकॉप्टर उडाला, मिनी हेलिकॉप्टर, आणि झेल टिपला मिड विकेट कडे. बघा जल्लोष सेलिब्रेशन, झेल टिपला आकाश शिंगोलेने, आणि एकच त्या ठिकाणी जल्लोष होत असताना मोठ्या विकेटचं पतन. भावड्या मिस्टर प्रकाश बाद बॅक टू द पॅव्हलियन. खूप छान झेल टिपला, वेगाने आला, अगदी चेंडूपर्यंत लक्ष ठेवलं, शेवटपर्यंत लक्ष अगदी विचलित करू दिलं नाही आकाश शिंगोलेने, आणि तो झेल गिळंकृत केला आपल्या सुरक्षित हातांच्या जोडीमध्ये. नवीन फलंदाज गेलाय मिस्टर वजीरचा मालक प्रशांत स्ट्राईक एंडला. हो, गेल्या गेला हातकोचा प्रयत्न करतोय, लाऊड अपील झाली, स्विंगिंग डिलिव्हरी. चेंडू टप्पा पडल्यानंतर रिलीज झाला, चेंडू टर्न झाला होता. धावसंख्या स्थिर 28 वर. तर 10 चेंडू शिल्लक आहेत, 16 धावांची गरज. सामना तुम्ही अवजड करताय की काय? सामना इझी झाला तर बघा, या ठिकाणी अजून वाईटच्या रूपामध्ये धाव मिळते. मोमेंटम प्राप्त झाला होता, पण तो गोलंदाजीने थोडीशी चुकीच केली या ठिकाणी, नक्कीच म्हणू शकतो आपण. हा वाईट टाकला आणि एक अवांतर धाव मिळते, एक चेंडू एक्स्ट्रा मिळणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 29 वर. 15 धावांची अजून गरज. 10 चेंडू एकविरा स्पोर्ट्ससाठी उडवलाय, झेल उडवलाय, गोलंदाज नाही तर विकेट किपर येतो आणि कॉट बिहाइंड टेकन. फलंदाज बाद बघा, प्रशांत येतोय वजीरच्या वेगाने, अगदी वेगाने येतोय दगाउट मध्ये. या 0 वरती बाद. सुंदर बॉलिंग होत असताना मोमेंटम इथे तयार झालेला आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय, एक झेल टिपला आकाश शिंगोलेने आणि दुसरा झेल टिपला नुकताच विकेट किपरने. टर्निंग पॉइंट असू शकतो हा मोमेंट, बनू शकतो हॉटस्टार मोमेंट ऑफ द मॅच, कारण चेंडू कमी होत चालले आहेत. 9 चेंडू शिल्लक, 15 धावांची गरज आहे मैदानामध्ये सामना जिंकण्यासाठी. एकविरा स्पोर्ट्स कोरावले विरुद्ध पूर्वा स्पोर्ट्स कोरावले. एकविरा स्पोर्ट्स धावांचा पाठलाग करतोय. गेल्या गेल्या मोहन यांनी हातखोलचा प्रयत्न आणि बाहेर बोलत आहेत वारंवार. गोलंदाज नक्कीच या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे मिस्टर तानाजी. त्या ठिकाणी
तानाजीने या ठिकाणी बाजी मारण्याचा एक मानस ठेवला जणू काय. तानाजी मालुसरे होऊन गेले आणि हे तानाजी सुद्धा इथे जोखीम पत्करून चांगलं कार्य करतायत. आमचे मैदानामध्ये पाहुणे येत असताना व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. सन्मान्य काशीनाथजी धुमाळ साहेब आपल्यामध्ये येत असताना साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. तानाजी पुढचा चेंडू घेऊन ओ पुन्हा एकदा हाफ वॉली होती. चेंडू टर्न होतोय, अँगल करतोय. चांगली बॉलिंग, अगदी सुरेख बॉलिंग, फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग. टाळ्या बनतायत गोलंदाज तानाजीसाठी. तानाजी तानाजी कमॉन कमॉन. टर्न केला सामना, सामन्यामध्ये आणलंय, जिवंत केलंय. आधीच्या 3 षटकापर्यंत आपण पाहिलं 2 षटकाच्या नंतर की वरचढ होता तो म्हणजे एकविरा संघ. परंतु जेव्हा झेल टिपले 2, एक टिपला आकाश शिंगोले आणि दुसरा टिपला विकेट किपरने, त्यानंतर पूर्णपणे सामना इथे कलाटणी करतोय, कलाटणी घेतोय, पलटवार घेतोय. आणि बघा हा चेंडू सुद्धा बाहेर टाकला, परंतु पंचांनी सांगितलं, पाहिलं की हा वाईड आहे. अजून 7 चेंडू शिल्लक, 1 धाव कमी झाली आणि धावसंख्येत 1 धावांनी वाढ झालेली आहे. एकूण धावा पाहिजे आता 14, धावसंख्या झाली ती म्हणजे बरोबर 30 ऑन द बोर्ड. एकविरा स्पोर्ट जिंकण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत तुम्हाला. तुमची स्पर्धा जिंकायची आहे, तुम्हाला तुमचेच रेकॉर्ड मोडीत काढायचे आहेत. कारण संघर्षामध्ये काही लोक मोडून जातात आणि काही लोक रेकॉर्ड तोडून जातात. तुम्हाला काय करायचं ते स्वतः ठरवा. आणि बघा त्या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंगला धोका घेतला, परंतु गोलंदाजाने चुकी केली. चेंडूला गॅदर न केलं, डोक्यावरती हात आणि 2 धावा कंप्लीट. जल्लोष. षटक संपल्याचा इशारा पंचांचा. 6 चेंडू शिल्लक, 12 धावांची गरज. एकूण धावसंख्या आहे 2 गडी बाद 32 वर. 32 धावा, 2 गडी बाद. खेळाडू तिकडे इंजर्ड झाला की काय? शॉर्ट रन साठी धडपड सुरू आहे. 1 शॉट साठी बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. बघा किती घारीची नजर आहे. वन शॉट. ओके, तर धावसंख्या आता 31 आहे. सबस्ट्रॅक्ट केलेली आहे, मायनस झाली 1 धाव. आणि आता एकूण धावांची गरज आहे ती म्हणजे 13. 6 चेंडूंमध्ये कोण कोणाचे 3-13 वाजवेल. एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स कोरावले, दुसऱ्या बाजूला पूर्वा स्पोर्ट्स कोरावले. 4 संघांनी आज या ठिकाणी प्रवेश घेतला लीगच्या माध्यमातून, KPLच्या माध्यमातून, कोरावले प्रीमियर लीग 2024. आणि 2 संघ इथे शर्तीचे प्रयत्न करत असताना सामना शेवटच्या षटकात जाऊन पोहोचलेला आहे. चला का सामना सुरू करा, मॅच खेळ सुरू करा. बॅड लाईटचा परिणाम होऊ शकतो फायनल मध्ये. शेवटचं षटक कोण हाताळेल आपल्याला बघायचंय. गोलंदाज विनय आहे का गोलंदाज? मिस्टर विनय, विनायक. रवी कोण आहे गोलंदाज? मिस्टर रवी. विनायक. 6 चेंडू 13 धावांची गरज सर. 6-13 समीकरण. ऑन स्ट्राईक ओमकार, नॉन स्ट्राईकला पोहोचलाय मिस्टर मोहन. मोहन कॅप्टन. ओमकारला सांगत असताना काल मंत्र देतोय कसं खेळायचंय. परिस्थितीतून बाहेर यावं लागेल, बिकट परिस्थिती झाली आहे. चेंडू कमी आहेत, धावा जास्त आहेत. 6 चेंडू फक्त आणि 13 धावांची गरज कंपल्सरी. आणि पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन फ्लाय होतोय. विकेट किपर झेल टिपतोय. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद होतोय. मिस्टर ओमकार बॅक टू द पॅव्हलियन. कर होता गोलंदाजाचा पाहिला आपण. चेंडू बाहेर निघत होता, बॅटला वेगाने स्लाइस केली होती, परंतु त्या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू फ्लाय झाला. मिडलिंग झाला नाहीये. कडेला लागल्यामुळे विकेट किपरकडे फ्लाय झाला आणि मस्त झेल टिपला. विकेट किपरने हा गेल्या गेला चेंडू रॉकीने उचलला मिड विकेट आणि काऊकोणच्या मध्ये. 2 फिल्डर तैनात फेकी करेपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत वेगाने.
या 2 धावने धावसंख्या पुढे सरकत असताना एकविरा स्पोर्ट्स कोरावलेची 33 वर. निल्सन आकडा आलाय 3 गडी बाद, 33 धावसंख्या. 3-3-3 कोणाचे 3-13 वाजवेल अजून चित्र स्पष्ट होत नाही, कारण चांगली बॅटिंग होते. कडक पंच, बॅकफुट पंच, डीप कव्हरला वेगाने शतशक येतोय. आणि बघा एका धाव्यावरती समाधान मानणं भाग पाडलं. रॉकेट थ्रो दिला, रॉकेट स्टाईलने फिल्डिंग केली अगदी वेगाने. विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड कलेक्शन करून एकाच ॲक्शनमध्ये फेकी करणं नक्की जोखमीचं काम असतं. अगदी ते तल्लखपणे केलं त्या फिल्डरने. धावसंख्या पुढे सरकलेली असताना 34 वर. 3-10 आणि चेंडूला टर्न केलाय. फॅब्युलस, अगदी ब्युटिफुल, सुंदर इथं फटका. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे सांगत असताना मोहन प्यारे, वा सुंदर चौकार. पाहिलं की शतशक कुठे तैनात आहेत. आणि बघा आपण स्क्रीनवरती पाहू शकताय 2 फिल्डर आणि त्यांच्या पुढे चेंडू आहे. शर्यत नक्की कोणाची होती हा प्रश्न आहे. 2 फिल्डर एकमेकांच्या समेत धावत होते आणि चेंडू गेला पुढे निघून. आणि आत्ता मोठा फटका मारताना सरळ ओ द हेड ऑफ बॉलर, बॉलरच्या डोक्यावरून लॉंग ऑन पोचतोय वेगाने. आणि तितक्याच वेगाने, संयोगाने, संयुक्त विद्यमाने आणि समतोल राखून समन्वय स्थितीने या 2 धावा उत्कृष्ट पद्धतीने पूर्ण केल्या आणि ते सामना ओढून आणला आपल्याकडे. होत्याचं नव्हतं केलंय. लास्ट चेंडूपर्यंत सामना पोहोचवलाय. प्रेक्षको टाळ्या वाजवा सामन्यासाठी. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचणं म्हणजे चांगली गोष्ट असते. 1 चेंडू 4 धावांची गरज. चेसिंग इज द कंपल्सरी. चौकार किंवा षटकार करावा लागेल, मारावं लागेल. आणि समोर आहे कॅप्टन मिस्टर मोहन धुमाळ, एमडी. आणि फुल टॉस दिलाय. लॉलीपॉप ज्युसी पण उचलता आला नाहीये आणि वाईडिस लॉंग ऑफला कव्हर केला जातोय. 2 धाव फक्त पूर्ण होतील आणि पाहता पाहता इथे विजय संपादन केलंय. पूर्वा स्पोर्ट्स या संघाने बाजी मारली आहे. डोक्यावरती हात बघा मोहन प्यारेंचे. या क्या कर दिया मैंने प्रभू ए श्रीरामा. मला फुल टॉस भेटला होता परंतु माझं प्रसंग होतात त्या ठिकाणी मला राखता आलं नाहीये आणि मी साधा फटका मारला. मला उचलून फेकून द्यायचा होता चेंडू मैदानाच्या बाहेर, परंतु त्याला म्हणतात प्रसंगावधान राखणं. प्रेझेन्स ऑफ माइंड फार महत्वाचं असतं.